अलक निरंजन, अलक आदेश. जय गुरु गोरखनाथ. सर्व नवनाथांच्या चरणी नमन वंदन करतो. मित्रांनो, आपण एक नाथपंथी आहोत. नाथपंथाच्या कृपाशीर्वादानं, नाथपंथाच्या नावानं आपण जनकार्यासाठी भगवे वस्त्र परिधान करून सुशोभित होऊन जन समुदायामध्ये अहोरात्र इकडे तिकडे फिरत असतो. कुणाला ना कुणाला कार्यासाठी शोधत असतो. वाईट नाही, चांगल्या गोष्टीच आहे. जर तुम्हाला आम्हाला नाथांनी निवडले आहे आणि आपण जर नाथांचे मार्ग स्वीकारले आहेत तर ज्ञानाची खूप गरज आहे. उगाच कुठल्या माध्यमानं कुठल्या मार्गानं भोंदूगिरी करून लोकांची फसवणूक म्हणण्यापेक्षा अडवणूक मी म्हणेल. मित्रांनो, एखादा साधक, एखादा शिष्य असा असतो की तुमच्या आमच्यापेक्षाही त्याच्या डोक्यावरती, शिरावरती खूप मोठ्या शक्तीचा हात असतो. कृपा असते, त्याच्याकडं सिद्धी विद्या असू शकते आणि तुमच्या आमच्या मूर्खपणामुळे त्या व्यक्तीची कृपा थांबून जाते. त्याच्या जीवनातील आनंद काही काळ थांबून जातो. मार्ग त्यालाही मिळतो. असा व्यक्ती तुमच्याजवळ समाधानी होत नाही. त्याच्या मनात कायम शंका कुशंका चालूच असतात. जर माझ्याकडे शक्ती आहे, सिद्धी विद्या आहे, तर मी ह्या लिंबा दोऱ्यांच्या उतार्यांच्या माध्यमाने कार्य का करू? शक्ती माझे शब्द सत्य का करत नाही? माझी वाणी सत्य का होत नाही? माझ्याकडून दिलेला शब्द का पुरा होत नाही? कार्य का होत नाही? गुरु महाराजांनी कितीही वर्ष 2 वर्ष सांगितली, ते होऊनही पण आहे त्याच परिस्थितीत का आहे याची जाणीव, याची शंका, प्रश्न त्यालाही पडत असतात. पण वारंवार गुरुच्या फसवणुकीमुळे त्या व्यक्तीला जावं की थांबावं, पुढे सरकावं की मागे हेच समजत नाही. त्यामुळे तो गुरुचा योग्य चयन करू शकत नाही, योग्य निवड करू शकत नाही. तर मी सर्व शिष्य साधकांनाच एक गोष्ट सांगत आहे. मित्रांनो, तुमच्या गुरुची जर वाणी चालत नसेल, तुमच्या गुरुजवळ व्यक्ती आल्यानं जर ॲटोमॅटिकच त्याच्या शरीरात हालचाली होत नसतील, जर गुरु गादीवरतीच काम करत असेल, गादी सोडून जर त्याचे कार्य चालतच नसेल, तर मित्रांनो, त्याच्याकडं जनकार्याची शक्ती नाही. त्याची शक्ती, त्याची जागा ठिकाण सोडून बाहेर कुठेही काम करत नाही, कुठेही कार्य करत नाही, कारण ती उच्च कोटीची शक्ती नाही. मित्रांनो, ज्या व्यक्तीकडे उच्च कोटीची शक्ती म्हणजे जसे की काल भैरवनाथ, बटुक भैरव असतील, कालभैरव असतील, अष्टभैरवांपैकी कोणतीही शक्ती, 10 महाविद्या, माता कालिका किंवा इतर उच्च कोटीच्या शक्ती, जर ह्या शक्ती असतील तरच तो व्यक्ती कुठे जिथे उभा राहील तिथे कार्य करील, अन्यथा त्याचे कार्य चालणार नाही आणि तो करूही शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अशा व्यक्तीकडं शक्तीची पूर्ण कृपा असावी, तरच तो कार्य करू शकतो. अशा व्यक्तीचा गुरुही पुण्यवान असावा, त्याचेही पुण्यकर्म असावे, त्याचीही वाणी शुद्ध असावी, त्याच्याकडेही कार्यक्षमता ही शक्ती कृपारूपी असावी, तरच हे सिद्ध आणि साध्य होईल, अन्यथा होणार नाही. अलकादेश. जय गुरु.